आपण धम्मानुपासना, त्याचे लाभ, असं सगळं केलं होतं. ठीक आहे. विपश्यना ध्यान बघितलेलं होतं आपण गेल्या वेळेस, बरोबर आहे. विपश्यना ध्यानामधील सर्व भाग झालेला होता आणि आज आपण नवीन जो प्रकार आहे तो आपण बघणार आहोत. त्यातला आहे नादानुसंधान. हा प्रकार आज आपल्याला बघायचा आहे. तर यापूर्वी काही ऐकलेलं आहे का याबद्दल, नादानुसंधानाबद्दल, किंवा कुणाला काही माहिती आहे का? असेल तर नाही सर, थोडक्यात. एवढंच माहिती आहे की हो, बोला बोला. हं, सांगा सांगा. हा, हठयोग मध्ये नादाचं ऐकलं आहे अनुसंधान सर. म्हणजे हठयोग जो मध्ये कुठला आपण एक एक जण सांगा. हा, मॅडम बोला तुम्ही. हठयोग मध्ये ऐकलेलं आहे सर नादानुसंधान. म्हणजे ठीक आहे. नादाचा लय करून त्याच्यावरती ध्यान करून आणि त्याच्यामध्ये त्या चार अवस्था वगैरे असं ऐकलेलं. ठीक आहे. ठीक आहे. कुठल्या कुठल्या तर चक्रावरती हे करायचं, त्यावेळी कुठला आवाज ऐकू येतो, ते आरंभ, घट, परिचय, निष्पत्ती अवस्था, ह्या पद्धतीचं माहिती आहे मला. ठीक आहे. ठीक आहे. सर सांगा. हा सर, मला एवढंच माहिती आहे की अनुसंधान करायचं म्हणजे एखादा नाद असेल तर त्याचं पुन्हा पुन्हा ऐकायचं. म्हणजे बरोबर आहे. जेव्हा बरोबर आहे. एखादा लहरी निर्माण होतात तर त्या ऐकण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यावरती मन स्थिर करायचं, इतकंच माहिती आहे मला. बरोबर आहे. छान. अनुसंधान हा आपल्या शब्दावरती, अनुसंधान आपल्या शब्दावरती. आपल्या अंतरात्म्यातून येणाऱ्या नादाचं अनुसंधान करायचं बरोबर. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर बघूयात मग काय आहे. तर पहिला शब्द आहे नाद आणि दुसरा आहे अनुसंधान. बरोबर आहे. बरोबर. आता एकानं नाद म्हणजे काय सांगितलं, एकानं अनुसंधान म्हणजे काय सांगितलं. ठीक आहे. हं. नाद अनुसंधान. आताच त्यांनी म्हणले बघा की हठयोगामध्ये ऐकलेलं आहे. बरोबर आहे ते पण. सर्वांनी काही काही सांगितलेलं आहे. ठीक आहे, बघूया सर्वांचंच म्हणणं काय आहे. तर नाद अनुसंधान हे हठयोगातील शेवटचे अंग आहे. मग आता हठयोग म्हणजे काय नेमकं? आणि शेवटचं अंग म्हणजे काय? बरोबर आहे. हे पण बघावं लागेल. आता योगाची व्याख्या ज्यावेळी तुम्ही करता, तर काय म्हणता हो? आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन म्हणजे योग, असं त्याचा अर्थ सांगतात. तसंच हठयोगामध्ये काय सांगितलेलं आहे? ह आणि ठ. ह म्हणजे सूर्य आणि ठ म्हणजे चंद्र. या 2 नाड्या सांगितलेल्या आहेत. आता सूर्य-चंद्र हे तर भौतिक जगात आहेत, वेगळे आहेत, ग्रह, तारे. पण आतल्या हठयोगामध्ये कशाला म्हणलेलं आहे सूर्य-चंद्र? उजवी नाकपुडी आणि डावी नाकपुडी, किंवा चंद्र नाकपुडी आणि सूर्य नाकपुडी, इडा आणि पिंगला. हठयोगामध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा 3 नाड्या आहेत. इडा, पिंगला आणि सुषुम्ना. बरोबर आहे. मग ह्या इडा पिंगलेचा जिथं संगम होतो, ज्या प्रकाराने इडा पिंगला सुषुम्नेचा संगम होतो, चंद्र आणि सूर्याचं मिलन होतं असं सुद्धा त्याला म्हणलेलं आहे. संयोग होता असं सुद्धा म्हणलेलं आहे. यांचं जिथं मिलन होतं तिथं त्या क्रियेला, आणि ते कशामुळं होतं, तर त्याला हठयोग असं सुद्धा संबोधलेलं आहे. बरोबर आहे. मग आता हे झालं त्याचा शेवटचं लक्षणं असतात ती. ते लगेचच सुरुवातीलाच तिथं त्यांचं मिलन होत नसतं. ठीक आहे, पुढे बघू मग. आणि काय म्हणले, शेवटचे अंग आहे असं म्हणलेलं आहे. मग हठयोग कोणता आहे हो, नेमकं माहित आहे का तुम्हाला? हठयोगाचे अंग माहित आहेत का? जसं की महर्षी पतंजलींनी सांगितलेल्या अष्टांग योग, हा त्यांचा अष्टांग योग आहे. त्याच्यामध्ये 8 अंग आहेत. तसंच हठयोगाचे किती अंग माहित आहेत का कुणाला तुम्हाला? 4 आहेत सर, चतुरंग. 4 अंग. बरोबर आहे. चतुरंग अंगाचा म्हणजे
4 अंगाचा असा हा योग आहे. बरोबर आहे. मग तो कोणी सांगितलेला आहे? तर स्वामी स्वात्माराम यांनी तो सांगितलेला आहे चतुरांग योग. त्याच्यामध्ये काय काय आहेत मग? आसन आहे, प्राणायाम आहे, मुद्रा आहे आणि शेवटचा भाग म्हणजे नादानुसंधान. किंवा आता हा जो नादानुसंधान भाग आहे बघा, आता हा झाला आपला चतुरांग योग. मग याचा संबंध आपल्याला ध्यानाशी कसा लावता येईल बघूया. तर सुरुवातीचे जे अंग असतात, कोणताही योग घ्या, सप्तांग योग घ्या, अष्टांग योग घ्या किंवा चतुरांग योग घ्या, षडांग योग घ्या. याच्यामध्ये सुरुवातीचे जे अंग असतात ते स्थूल असतात आणि नंतरचे जे असतात ते सूक्ष्म असतात. म्हणजे काय काय? धारणा, ध्यान, समाधी, ध्यान, समाधी अशा प्रकारचे अंग आहेत. मग याच्यामध्ये या चतुरंग अंगामध्ये आसन, प्राणायाम, मुद्रा आणि अनुसंधान म्हणलेलं आहे. म्हणजे याचा सुद्धा संबंध कशाशी आहे? याला ध्यानच म्हणायचं आहे. आलं का लक्षात? आता बघा, गोरक्ष संहितेमध्ये काय सांगितलंय? षडांग योग सांगितलेला आहे. त्याच्यात काय काय सांगितले बघा? आसन, प्राणायाम, यम नियम प्रत्याहार, सोडून बाकीचे सगळे आहेत. यम नियम सोडून खालचे 6 आसन प्राणायाम. ध्यान आणि समाधी. शेवटी ध्यान आणि समाधी. सप्तांग योगामध्ये सुद्धा घेरंड संहितेमध्ये सांगितलेलं आहे किंवा घेरंड ऋषींनी जो सांगितलेला आहे, षटकर्म, आसन, मुद्रा, प्रत्याहार, प्राणायाम, ध्यान आणि समाधी. लास्टला ध्यान आणि समाधीचा आहे. बरोबर आहे. अष्टांग योगामध्ये तर सुद्धा तसंच आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. बरोबर आहे. सगळ्यामध्ये ध्यान आणि समाधी, ध्यान आणि समाधी, ध्यान आणि समाधी अशा गोष्टी शेवटी आपल्याला तिथं सापडतात. परंतु या चतुरांग योगामध्ये नादानुसंधान हा प्रकार सापडतो. म्हणजे हा सुद्धा ध्यानाचाच प्रकार आहे. फक्त त्याचं नाव किंवा त्याचं सांगण्याचा जो प्रकार आहे तो वेगळा आहे. बघूया मग काय आहे नेमकं त्याच्यामध्ये. तर जसं की बघा, आपण झेन मेडिटेशन मध्ये फुलाचं उदाहरण दिलं बघा. फुलाचा वास घेणे, ते फुल खाली ठेवणे. मग त्याच्यामध्ये असं सुद्धा आपण काय सांगितलं, की ते जे ध्यान केलं जातंय, तो जो प्रकार दाखवला जातोय, तर तो वासावरती जो फुलाचा सुगंध आहे, वास आहे, त्याच्यावरती सुद्धा ध्यान करता येतं. बरोबर आहे. जे ध्यानाचे विविध प्रकार आहेत, त्याच्यामधला एक सुगंधावरती केला जाणारा ध्यान. तशा प्रकारे हे जे ध्यान आहे, या जे नादानुसंधानाचं जे ध्यान आहे, ते आपल्याला थोडक्यात साधारण भाषेमध्ये असं म्हणता येईल, की हे ध्वनीवरती केलं जाणारं ध्यान आहे. बरोबर आहे. आवाजावरती केलं जाणारं ध्यान आहे. बरोबर आहे. मग तसेच याला काय म्हणले बघा, नादानुसंधान याला लययोग असं संबोधलं जातं. आता योगाचे विविध प्रकार जसे की राजयोग, हठयोग, अष्टांग योग, सप्तांग योग असे त्याच्यामधलाच लय योग असं सुद्धा संबोधलं जातं. म्हणजे काय? लय म्हणजे काय? बरोबर आहे. किंवा त्याच्यामध्ये सामावून जाण्याचा हा प्रकार आहे. जसं की मीठ आणि पाणी. मीठ काय होतं? लय होऊन जातं. कशामध्ये? पाण्यामध्ये. जसं मीठ लय होऊन जातं, सामावून जातं, तशाच प्रकारचा हा लययोगाचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये मन, जसं की आपण योगाची व्याख्या आत्मा आणि परमात्मा याचं मिलनाचं सांगतो, तशा स्वरूपाचा हा सुद्धा प्रकार आहे. आत्म्याला परमात्म्यामध्ये लय करून टाकणे किंवा आपण जो ध्वनी ऐकतोय त्याच्यामध्ये सामावून जाणे, परंतु नंतर त्याचे विविध प्रकार पुढे दिसून येतात. अशा प्रकारचे 1.25 कोटी लय प्रकार हे श्री शंकरांनी सांगितलेले आहेत असं सुद्धा म्हटलं जातं. आणि त्यातील नादानुसंधान हा जो प्रकार हा अतिशय महत्वाचा आहे असं स्वामी स्वात्माराम योगी म्हणतात. मग बघूयात पुढे आणखीन काय आहे. तर नादानुसंधानाचा ज्यावेळेस आपण फोड करतो, तर त्याच्यामध्ये नाद म्हणजे ध्वनी, आवाज, आणि अनुसंधान म्हणजे शोध घेणे, शोधणे, परत परत. आता बघा, रिसर्च म्हणजे काय हो? सर्च म्हणजे काय आणि रिसर्च म्हणजे काय?
अनुसंधानालाच आपण काय म्हणतो, रिसर्च असं सुद्धा म्हणू शकतो. रिसर्च म्हणजे शोधणे. री म्हणजे काय, पुन्हा शोधणे. बरोबर आहे. म्हणजेच कसं, जे अस्तित्वात होतं, बरोबर आहे, त्याला परत एका नवीन दृष्टिकोनातून बघणे. जसं की न्यूटनचा नियम आहे ग्रॅव्हिटीचा, तो अगोदरच अस्तित्वात होता या जगतावरती, अगोदरच अस्तित्वात होता, परंतु न्यूटनने त्याचा शोध लावला असं आपण म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे परत त्याच्या दृष्टिकोनातून नवीन स्वरूपामध्ये त्यानं बघितलं आणि ते आपल्याला जगासमोर दाखवून दिलं. री म्हणजे परत परत जे आहे त्याच्यात शोध लावणे, किंवा एखाद्याने अगोदर कोणीतरी शोध लावलाय आणि त्याच्यावरती आपण अभ्यास करून परत आणखीन काहीतरी त्याचं विवेचन करणे, हा सुद्धा प्रकार त्याच्यामध्ये, 2 प्रकार त्याच्यामध्ये पडतात. मग हे संशोधन किंवा हा शोध आपल्याला कशा संबंधी करायचा आहे, तर नादासंबंधी करायचा आहे. म्हणजे हे जे नाद आहेत, हे आपल्या शरीरामध्ये पूर्वीच अस्तित्वात आहेत आणि आपल्या मनाने त्याचं शोधन करायचं आहे, संशोधन करायचं आहे, शोध घ्यायचा आहे. अगोदरच अस्तित्वात आहेत ते शरीरामध्ये. बरोबर आहे. परंतु स्थूल देहामध्ये, आता पुढे बघूयात, नादाचे 2 प्रकार काय आहेत बघूयात. अनाहत एक सुरुवातीचा जो आहे आहत नाद आणि दुसरा आहे अनाहत नाद. तर हे आहत नाद जे आहेत ते कसे आहेत, शरीराच्या बाह्य, म्हणजे जे काही आपल्याला ध्वनी ऐकू येतात, सर्वच जितके काही ऐकू येतात ते सर्व जे बाह्य ध्वनी आहेत, आणि त्याचं थोडक्यात आपण कसं विश्लेषण करू शकतो, तर जे काही कानाला ऐकू येतं आपल्या, जितके आवाज ऐकू येतात, त्याला म्हणायचं आहे आहत नाद. किंवा यांनाच आपण स्थूल नाद, स्थूल ध्वनी असं सुद्धा आपण म्हणू शकतो. किंवा यालाच काय म्हणता येईल, तर बघा, नाद उत्पन्न होण्यासाठी 2 गोष्टीमध्ये काहीतरी म्हणजे टकराव व्हावा लागतो, किंवा एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूवर आघात झाल्यावरती सुद्धा नाद उत्पन्न होतो. बरोबर आहे. एकाचा आघात दुसऱ्यावरती झाला. आता टाळी कशी वाजते, एक हात दुसऱ्या हातावरती ज्यावेळेस आपण हे करतो, त्यावेळेस नाद, ध्वनी उत्पन्न होतो. बरोबर आहे. म्हणजेच काय, एकमेकाचा आघात किंवा घर्षण अशा स्वरूपातून हे ध्वनी उगवत असतात. परंतु अनाहत नाद कसा आहे मग तो, तर त्याला असं म्हणलेलं आहे की एकमेकाच्या आघाताविना उत्पन्न होतो इथं. आणि हा कसा आहे, शरीरांतर्गत ध्वनी आहे. आणि मग कानाने ऐकता येतो का तो? आता बघा, आहत नादाला आपण काय म्हणलं, की स्थूल ध्वनी आहे. बरोबर आहे. आणि अनाहत नादाला काय म्हणायचं आहे, सूक्ष्म ध्वनी आहे. हे स्थूल ध्वनी कानाला ऐकू येतात, म्हणजेच स्थूल शरीराला ऐकू येतात. बरोबर आहे. आपण शरीर किती सांगितले हो, 5 शरीर सांगितले, अन्नमय, मनोमय, असे किती सांगितले, प्राणमय. तसंच हे स्थूल शरीराला ऐकू येणारा म्हणजे आहत. आणि सूक्ष्म शरीराला ज्यावेळी आपण ध्यानाद्वारे आपलं मन हे अंतर्गत प्रवेश करतं, आतल्या बाजूने वळतं, त्यावेळी जो नाद ऐकू येतो, आणि हा नाद जो आहे, आता बघा, आपण चक्र पण सांगितले बघा, विशेष प्रकारचे, हे सुद्धा स्थूल आहेत का हो, दिसतात का ते, पाहता येतं का नाही. आपल्याला? बरोबर आहे. सूक्ष्म. सूक्ष्म शरीराचे भाग आहेत आणि सूक्ष्म शरीरानं त्यांना जाणता येतं, ध्यानाने त्यांना जाणता येतं, किंवा ध्यानाने त्यांचा विकास करता येतो, त्या चक्रांचं भेदन करता येतं असं सांगितलेलं आहे. तशाच प्रकारचा हा स्वरूप आहे. आता हे योगशास्त्र जे आहेत किंवा हिंदूचं जे शास्त्र आहे, हे जास्तीत जास्त मनाच्या केंद्रित आहे किंवा सूक्ष्म तत्वाशी केंद्रित आहे, स्थूल शरीराशी नाही. कारण स्थूल शरीराला नश्वर मानलेलं आहे. बरोबर आहे. आणि त्याच्या वर उठणं हे यांचं ध्येय आहे. सूक्ष्म शरीराकडे कसा जाता येईल. मग हा जो ध्वनी आहे, अनाहत नाद, तो कसा आहे, सूक्ष्म, म्हणजेच तो
ध्यानाने किंवा मनाने ऐकण्याचा प्रकार आहे. आता तुम्ही सहज बसचाल, आता समजा ज्यावेळी तुम्ही सहज बसचाल आणि जर ध्वनी कुठला ऐकण्याचा प्रयत्न केला शरीरांतर्गत, तर कसे ध्वनी ऐकू येतील हो? अशा ठिकाणी बसलं पाहिजे की जिथं कसलाच आवाज येणार नाही. बरोबर आहे. किंवा सकाळी पहाटे 3ची वेळ असेल, बघा घड्याळाचा सुद्धा आवाज आपल्याला ऐकू येतो, परंतु दिवसा ऐकू येतो का हो? नाही. रात्री 12ला जर सहज जाग आली आपल्याला, तर घड्याळाचा सुद्धा आवाज आपल्याला ऐकू येतो. बरोबर आहे. म्हणजे इतकं ध्वनी नसलेलं वातावरण, म्हणजे पहाटे 3ची वेळ असेल, कुठली ध्वनी ऐकू येणार नाही. अशा वेळी जरी तुम्ही बसलात, तरी तुम्हाला काय आवाज ऐकू येतील? कुठली ध्वनी ऐकू येतील? तर स्थूल शरीराचे आवाज तुम्हाला ऐकू येतील सुरुवातीला. मग ते कसे आहेत? समजा पोटातली गडगड असेल, बरोबर आहे, किंवा अतिशयच खूपच जर शांतता असेल, तर हृदयाचा ध्वनी, हृदयाचे ठोके सुद्धा तुम्हाला ऐकू येतील. पण त्याच्या पुढे जाऊन ऐकू येणार नाही. का हो? कारण त्याची सुरुवात, त्याचा अभ्यास तुम्हाला नसतो. तुम्ही सूक्ष्म तत्वावरती गेलेले नाहीत आणखीन. मग हे जे नाद आहेत, हे ऐकण्यासाठी आपण सुरुवातीलाच म्हणलं बघा, वेगवेगळे योग बघितलं आणि त्याच्यामध्ये हा सुद्धा एक ध्यान आणि समाधी हा दोन्हीचा प्रकार आहे. म्हणजे शरीराला सूक्ष्मतम याच्यामध्ये जावं लागतं. कॉन्शियसनेस आणि सबकॉन्शियसनेस असा जो प्रकार आहे, तशा ह्याच्यामध्ये मोडतो. मग हा झाला आहत आणि अनाहत नाद, स्थूल आणि सूक्ष्म नाद. मग पुढे काय सांगितलंय? तर याचे विविध प्रकार आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. मग किती प्रकार आहेत ते? तर 4 प्रकारचे आहेत. तो पहिला काय आहे? अरंभावस्था. अवस्था आहेत सर. दुसरा, हो, हो. या नादानुसंधानाच्या 4 अवस्था सांगण्यात आलेल्या आहेत. कोणकोणत्या आहेत? आरंभावस्था, घटावस्था, परिचय अवस्था आणि निष्पत्ती अवस्था. आता याच्यातला एक भाग आपण बघूयात आणि शेवटी आपल्याला कृती कशी आहे त्याची, तो भाग पण आपण बघूया. आता याच्यातला आरंभ अवस्था जी आहे ती कशा स्वरूपाची आहे? तर आरंभ अवस्था म्हणजेच, आता याच्या नावातच आहे बघा, आरंभ म्हणजेच सुरुवात. सुरुवात. आरंभ अवस्था म्हणजे सुरुवातीची प्रारंभिक अवस्था, म्हणजे बिगनर, योगामधला बिगनर असं सुद्धा म्हणू शकतो आपण. ज्याने आता नुकतीच सुरुवात केलेली आहे, योग साधनेसाठी नुकतीच सुरुवात केलेली आहे. किंवा आता बघा काय म्हणले बघा, यात योगी योग जीवनाला सुरुवात करतो. कशामध्ये? आरंभ अवस्थेमध्ये. आणि एखाद्या गुरुकडून दीक्षा घेऊन तो योग साधनेत स्वतःला पारंगत बनवण्यासाठी प्रयत्नशील असतो. दीक्षा म्हणजे बघा सुरुवात आहे साधकाची. काय आहे? म्यूट करा, कोणाचा तरी आवाज येतोय बघा. काय म्हणले बघा, योग जीवनाला काय करतो साधक हा इथं सुरुवात करतोय आरंभ अवस्थेमध्ये. आणि आणखीन काय म्हणलंय, तर योग साधनेमध्ये स्वतःला पारंगत बनवण्यासाठी प्रयत्नशील असतो. परंतु पारंगत झालेला आहे का हा? नाही. पारंगत होण्यासाठी प्रयत्न, बरोबर आहे. क्रिया चालू आहे, आणखीन क्रिया चालू आहे, संपलेली नाही. मग याच्यामध्ये काय म्हणलंय, तसेच नादानुसंधानातील ही काय आहे? पहिली अवस्था आहे. या अवस्थेमध्ये आता गुरुची जी आशीर्वाद आहे किंवा गुरुचा जो स्पर्श आहे, गुरुची जी दृष्टी आहे, ती साधकाला लागणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. गुरु परंपरा. आता गुरु म्हणजे साधनेतून आलेला असतो, बरोबर आहे. त्यांची साधना संपलेली असते. आशीर्वाद कोण देऊ शकतं बघा, बरोबर आहे. ज्याच्याकडे काहीच नाही तो आशीर्वाद देऊ शकेल का? ज्याने मिळवलंय, आशीर्वाद देण्यासाठी सुद्धा एक प्रकारची शक्ती लागते. आणि ज्यांनी ती मिळवली आहे तीच तो दुसऱ्याला देऊ शकतो. ज्याच्याकडे काहीच नाही तो देऊ शकेल का हो? बरोबर आहे. तसंच गुरुदीक्षेतून सुद्धा आपल्याला अवस्थेमध्ये मागं पुढे जाता येत असतं. नुसत्या दृष्टिक्षेपाने सुद्धा कुंडलिनी शक्ती जागृत होऊ शकते, एवढी शक्ती
गुरुच्या दृष्टीमध्ये असते. मग पुढे काय म्हणले, या अवस्थेत योग्यास शरीरातील टिंग असा आवाज ऐकू येतो. आता ही झाली प्रारंभिक अवस्था. आणि याच्यामध्ये काय म्हणले परत, तर ब्रह्मग्रंथीचे भेदन सुद्धा होते. आता एक ग्रंथी म्हणजे काय हो, ब्रह्मग्रंथी, विष्णू ग्रंथी, रुद्र ग्रंथी, माहित आहे का तुम्हाला काय ग्रंथी म्हणजे? नाही सर, नाही नाही. हा, योग मार्गामध्ये 3 ग्रंथी सांगितलेले आहेत. बघूया आपण ती ग्रंथी काय आहे. तर या ग्रंथींना अडथळे असं सुद्धा म्हटलं जातं. तुम्ही चक्र वगैरे माहिती अगोदर असेल, पण ग्रंथीची माहिती सहसा कुठं नसते. बघूयात आपण काय आहे ते ग्रंथी. तर त्या तिन्ही ग्रंथीचं नाव सांगा पुन्हा एकदा. हो तेच सांगतो मी, बघूयात लगेच. आता इथं खाली मी गोल इथं जिथे केलंय बघा, जांभळ्या ह्याच्यामध्ये रंगामध्ये दिसतंय का? हो. आता पहिली जी आहे म्हणजे सुरुवातीची, तिला म्हणायचं आहे ब्रह्मग्रंथी. दुसरी आहे ती विष्णू ग्रंथी आणि तिसरी आहे ती रुद्र ग्रंथी. ब्रह्मग्रंथीचं स्थान मूलाधार चक्राच्या जवळ आहे. विष्णू ग्रंथीचं स्थान अनाहत चक्राच्या जवळ आहे आणि रुद्र ग्रंथीचं स्थान आज्ञा चक्राच्या जवळ आहे. यांची अशी ती स्थान आहे. परंतु म्हणजे नेमकं काय आहे त्या ग्रंथी? चक्र तर आहेत, बरोबर आहे. ह्या ग्रंथी म्हणजे काय आहेत? एक प्रकारच्या गाठी आहेत. ह्या सुषुम्ना मार्गातील किंवा चक्रभेदनाच्या मार्गातील अडथळे आहेत किंवा यांनाच लॉक असं सुद्धा संबोधलं जातं. जोपर्यंत आपण या ग्रंथी अनलॉक करत नाही, उघडत नाही, तोपर्यंत चक्राचा मार्ग आहे, चक्रभेदनाचा मार्ग सुलभ होत नाही. थोडक्यात यांना आपण रोडवरचे जे ब्रेकर असतात बघा, तसं सुद्धा आपण म्हणू शकतो. अडथळे आहेत हे. काय आहेत? चक्रभेदनामधील अडथळे आहेत. रुद्र ब्रह्मग्रंथीचं ग्रंथीचं स्थान भेदन. कुठे सर? सर लॉक म्हटल्यावर बंध आणि हे वेगवेगळं का एकसारखं सर? बंधासारखंच का? बंद म्हणजे कशा स्वरूपाचा बंद म्हणताय तुम्ही? म्हणजे जे आता आपण बंध मध्ये पण आपण म्हणतो ना न्यूरोमस्क्युलर लॉक किंवा ते जंक्शनच जे आहे आपण मिनिंग सांगताना बंधाचं आपल्या योगामधलं, तर मग ते बंध आणि ह्या ग्रंथी ज्या गाठी म्हणताय ते एकसारखेच का वेगवेगळे? याचा शारीरिक भागाशी सुद्धा संबंध आहे, तो पण बघूयात आपण पुढे कसा आहे तो. मग हे जे स्वरूप आहे हे योग मार्गातील स्वरूप आहे. आता अष्टचक्राचा जसं याच्याशी संबंध आहे, ग्रंथी शरीरांतर्गत ज्या ग्रंथी आहेत 9 ग्रंथी, बरोबर आहे. त्याच्या पिनियल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड त्याच्याशी संबंध आहे. असा सुद्धा याचा वेगळा संबंध आहे, तो पण बघूयात पुढे. तर हे जे आहेत हे काय आहेत? अडथळे आहेत. आणि जोपर्यंत आपण यांना अनलॉक करत नाही तोपर्यंत आपल्याला चक्रांचं भेदन करता येत नाही, असं सुद्धा म्हणलेलं आहे. मग अशा यांच्या भेदनासाठी सुद्धा योगामध्ये वेगवेगळे मार्ग आहेत, वेगवेगळ्या साधना सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. आपला एवढा भाग आहे म्हणजे ग्रंथी म्हणजे काय हे बघायचं होतं. ठीक आहे, पुढे बघूयात. मग आरंभ अवस्थेमध्ये किंवा टिंग जो प्रकार आहे तर याच्याने सुद्धा ब्रह्मग्रंथीचं भेदन असं सांगितलेलं आहे. आणि योग्यास काय लाभ होतो त्याच्यात? तर या अवस्थेमुळे योगी ओजस्वी आणि तेजस्वी होतो. आता योगी म्हणलं की ओजस्वी आणि तेजस्वी हा त्याच्यामध्ये लक्षण दिसणारच. योगाचं शरीर कसं असतो? क्रश असतं, बांधीव असतं, बरोबर आहे का? कुठं असं लुळं पाळं पडलेलं असतं का, वयस्कर झाल्यासारखं लुळं पाळं झालेलं असतं का, जाड असतं का, पोट सुटलेलं दिसतं, त्याला योगी म्हणायचं नाही, बरोबर आहे. ज्याचा देह क्रश आहे, बांधीव आहे, सडपातळ बांधा आहे, बरोबर आहे. खरडून काढलं तरी आपल्याला मांस सापडणार नाही, असं योग्याचं शरीर असतं, बरोबर आहे. तसेच आणि हे जे शरीर आहे फक्त सडपातळच असतं का? नाही, तर तेजस्वी आणि ओजस्वी असतं का? तेज आणि ओज कधी निर्माण होतो? जे सप्त धातू आहेत
बघा, रस, रक्त, मांस, मेद असं, आणि शेवटचा धातू काय आहे? शुक्र आहे. बरोबर आहे. आणि आपण सामान्य माणसामध्ये तर योगिक भाषा आणि सामान्य भाषा, सांसारिक याच्यामध्ये ते शुक्र संभोगामध्ये किंवा इतर याच्यामुळं ते बाहेर पडत असतं. बरोबर आहे. परंतु योगिक साधनेमध्ये शुक्राला सुद्धा साठवलं जातं आणि त्याला ऊर्ध्वगमन केलं जातं. आणि आयुर्वेद किंवा आयुर्वेदाचे कोणी डॉक्टर असतील तर त्यांना पण माहित असतं बघा, की शुक्राचं लास्टची स्टेप म्हणजे लास्टचं रूपांतरण म्हणजे ओज असतं. आता हा योग तत्वाशी संबंधित भाग आहे. ठीक आहे. आणि हा शरीर याचं कसं आहे? ओजस्वी आणि तेजस्वी. तसेच रोगविरहित स्थिती प्राप्त होते या आरंभावस्थेमुळे. टिंग-टिंग अशा ऐकू येणाऱ्या आवाजामुळे. हा एक ध्यानाचा प्रकार आहे आणि तो आवाजावरती केलेल्या ध्यानाचा प्रकार आहे. तसेच योग्याला दिव्य देह प्राप्त होतो आणि तो परमशांतीचा अनुभव घेतो. असं त्याचं आरंभावस्थेचं स्वरूप सांगितलेलं आहे. अगोदर 4 अवस्था बघूयात, मग नंतर आपण प्रॅक्टिकली बघूयात काय आहे ते. तर पुढची अवस्था एक मिनिट हा. पुढची बघूया. पुढची आहे घट अवस्था. आता बघा, आरंभावस्थेमध्ये साधकानं काय केले? त्याच्या साधनेची सुरुवात केलेली आहे. बरोबर आहे. या घट अवस्थेमध्ये काय होतंय? साधना मार्गावर साधकाची पावले घट्ट रुजली जातात. थोडासा तो प्रगत होतोय, थोडासा पुढे जातोय आणि तो साधनेत थोडासा पारंगत झालेला आहे. म्हणजे ही दुसरी स्टेप आहे घटावस्था. आणि येथूनच त्याची घटावस्था सुरू होते असं सुद्धा म्हणलेलं आहे. आणि या अवस्थेत योग मार्गावरील प्रचितीची काही चिन्हे साधकाला दिसू लागतात. आता बघा, ज्यावेळी आता स्थूल शरीरामध्ये सुद्धा सहज जर तुम्ही सूर्यनमस्कार चालू केले, रोज 12 सूर्यनमस्कार घालायला चालू केले, तर 1 महिन्यामध्ये तुम्हाला त्याचे लाभ दिसायला लागतात. कसं? की पोट कमी झालेलं दिसेल, बरोबर आहे. श्वासोश्वास म्हणजे अशी वेगवेगळी चिन्ह तुम्हाला त्याच्यामध्ये दिसू लागतील. परंतु सूक्ष्मतम अवस्थेमध्ये तुम्ही 1 महिन्यामध्ये जाणार नाही. नाही, प्रारंभिक अवस्थेपासून थोडंसं योग साधनेमध्ये वेगवेगळ्या मुद्रा, बंध, प्राणायाम असं करत गेलं, थोडंसं पुढे गेलं, की तिथं त्याच्यावरती काही चिन्हे दिसू लागतात. म्हणजे काय? तर आध्यात्मिक चिन्ह सुद्धा दिसू लागतात. म्हणजे ध्यानामध्ये मन लागणं, बरोबर आहे. सुरुवातीला ध्यान हे तितकंसं होत नाही. तसंच मग या अवस्थेत योग्याला बेरीचा म्हणजे काय? लहान ड्रम याचा आवाज ऐकू यायला येतो. दुसऱ्या प्रकारचा. बघा, सुरुवातीला कोणता येतोय? टिंग-टिंग अशा प्रकारचा येतोय. आता इथं कोणता येतोय? बेहरीचा आवाज ऐकू येतोय. थोडासा प्रगत झालाय हा इथं साधक. आणि हा नेमकं कोणत्या भागामध्ये ऐकू येतोय आपल्याला शरीराच्या? तर नाकाच्या आत आणि वरच्या बाजूस
ऐकू येतो असं सुद्धा इथं सांगितलेलं आहे. त्याचं स्थान सांगितलेलं आहे. आणि यामुळं काय होतंय तर विष्णू ग्रंथीचे भेदन होते. पहिली गाठ होती ती ब्रह्माची, दुसरी आहे आता हा काय आहे साधनेतील दुसरा अडथळा म्हणजे दुसरी गाठ. ही पण गाठ आपल्याला सोडवावी लागेल, त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जात नाही. म्हणजेच विष्णू ग्रंथीचं सुद्धा भेदन तिथं सांगितलेलं आहे. आणि याच्या लाभामध्ये काय सांगितलंय तर योग्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. तर आनंद आणि ब्रह्मानंद याच्यामध्ये काय फरक आहे हो, सांगता येईल कुणाला? आनंद, ब्रह्मानंद, परमानंद. आनंदापेक्षा वरची अवस्था. आता याच्यात सुद्धा आपण दोन हे सांगू शकतो, स्थूल आणि सूक्ष्म. आनंद जो आहे तो भौतिक सुखातला, बरोबर आहे. शरीराच्या बाहेरच्या गोष्टी, खाल्ल्यातून मिळणारा आनंद. आपल्याला आज आवडीची वस्तू मिळाली, खाल्लं की आनंद प्राप्त होतो, बरोबर आहे. कोणीतरी शाबासकी दिली की आपल्याला आनंद होतो. काहीतरी चांगलं भोगातून घडलं. म्हणायचे. हा, म्हणजे ह्या गोष्टी कुठल्या आहेत, शरीर अंतर्गत आहेत का? नाही, शरीराच्या बाहेरच्या आहेत, स्थूल जगतातल्या आहेत आणि स्थूल शरीराच्या आवडीच्या आहेत. आणि याच्या पुढे ब्रह्मानंद म्हणजे काय? ज्यावेळी समाधीचा आनंद त्या साधकाला प्राप्त होतो, म्हणजे अंतर्गत जो आनंद आहे, आत्मसुखाचा जो आनंद आहे, त्याला म्हणायचा आहे ब्रह्मानंद. हा झाला सूक्ष्म तत्वाशी गृहीत धरता येतो आपल्याला आणि सूक्ष्म तत्वावरच भेटतो. ज्यावेळी समाधीची गाढ अवस्था किंवा ध्यानाची गाढ अवस्था आपल्याला लागते. आता ह्या क्रिया आपल्याला सांगितलेल्या आहेत करायला, बरोबर आहे. समाधीची अवस्था करा म्हणून सांगितलेली आहे, ध्यानाची करा म्हणून सांगितलेली आहे. कारण याच्यातून सुद्धा सुख मिळणार आहे, आंतरिक सुखाची प्राप्ती होणार आहे. आणि ते केल्यानंतरच त्याच्या अनुभवातून आपल्याला कळतं. त्याचा जो आनंद आहे त्याचं वर्णन आपण करू शकणार नाही, बरोबर आहे. समाधी अवस्थेचं वर्णन आपण पुस्तकातून वाचलेलं करू शकतो, परंतु प्रत्यक्ष आपण अनुभव घेतलाय का त्या गोष्टीचा? नाही. म्हणजे तो जो आनंद आहे तो अवर्णनीय असा आनंद आहे आणि त्याला अनुभवातूनच अनुभवता येतं, सांगण्यातून, शब्दातून त्याला सांगता येत नाही. आणि त्याच आनंदाला सुद्धा ब्रह्मानंद असं सुद्धा म्हणता येतं. आत्मानंद, परमानंद अशा वेगवेगळ्या शब्दांनी त्याला म्हणता येतं. ही झाली घटावस्था. दुसरी आहे परिचय अवस्था. आता याच्यामध्ये काय होतंय, आता बघा दुसऱ्या अवस्थेमध्ये साधकाची पावलं घट्ट रुजलेली आहेत योग साधनेमध्ये. आता आपल्यासारख्याची लवकर रुजत नाहीत. सहसा पहाटे लवकर उठायचं म्हणलं तरी 15-20 दिवस उठतो, पुन्हा गॅप पडतो. थोडीशी योग साधना होते, पुन्हा काहीतरी कामं येतात किंवा काहीतरी उठं तरी वाटत नाही, काहीतरी होतं आणि परत योग साधनेमध्ये गॅप पडतो. योग साधना निरंतर असणं, कंटिन्युअस असणं हे खूप महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे तुमची योग साधना 6 महिने सलग होईल, त्यावेळी तुमच्यामध्ये सुद्धा तशी चिन्ह लक्षणं दिसू शकतात. योग मार्गामध्ये भरपूर अडथळे आहेत, 9 प्रकारचे आहेत. व्याधी, ध्यान, संशय, आलस्य आणि मला तर वाटते आलस्यच सगळ्यात मोठा अडथळा असेल, बरोबर आहे. मग आता ह्या अवस्थेमध्ये काय होते, परिचय अवस्थेमध्ये तर साधक स्थिर रावलेला आहे, पण स्थिरावलेल्यापासून थोडासा पुढे गेला. मग याच्यामध्ये घटावस्थेमध्ये त्याला लक्षणं दिसत आहेत, चिन्ह दिसत आहेत योग मार्गावरील प्रगतीची. मग याच्यात काय पुढे काय होतंय, त्याच्यापेक्षा थोडं पुढे जाऊन कुंडलिनी जागृतीची लक्षणं सुद्धा त्याच्यामध्ये दिसू लागतात आणि प्राण सुषुम्नेत प्रवेश करू लागतो. असं सुद्धा या परिचय अवस्थेचं लक्षण आहे. आणि या अवस्थेत योग्याला भुवयाच्या मधील अवकाशात, म्हणजे कुठं काय म्हणतो आपण त्याला, आज्ञाचक्र असं आज्ञाचक्र. बरोबर आहे, आज्ञाचक्राच्या ठिकाणी असं त्याला म्हणता येईल. मर्दल वाद्याचा ध्वनी ऐकू येतो. तर मर्दल वाद्य म्हणजे काय हो, पाहिले का कुणी? सर ढोल पण म्हणतात, ढोलाचा आवाज येतो असं इथं त्या अवस्थेत. आता
वाद्य दोन प्रकारचे. एक जे असते ते एकीकडून वाजते, बरोबर आहे. आणि मृदंग हा कसा असतो? मर्दलचा दोन बाजू. संबंध मृदंगाशी आहे. मृदंगाशी. मर्दल म्हणजे मृदंग. अशा मृदंगाचा जो आवाज येतो, किंवा तबला कसा असतो, तो एकीकडून वाजतो, त्याचा आवाज वेगळा, ह्या मृदंगाचा वेगळा. म्हणजेच मर्दल वाद्याचा ध्वनी ऐकू येतो, असं या परिचय अवस्थेमध्ये म्हणलेलं आहे. म्हणजे सर म्हणजे ते ताई ध्यानाची. म्हणतोय की साधारणपणे आता आधी भेरीचा आवाज ऐकू आला होता. हा म्हणजे हे रणवाद्य आहे ना. हा हा आणि भेरी नंतर आता जे ऐकू आलं ते तर मर्दल आहे, म्हणजे तो ढोलाच आहे दोन्हीकडून, म्हणजे हा रणवाद्याचाच प्रकार आहे पुन्हा. हा आवाजामध्ये थोडासा फरक आहे. अध्यात्माकडं वाटचाल आवाजाची सुद्धा चालू झाली सर. भेरी, हो. मृदंग. आणि पुढचा जो आहे तो विना आहे, बरोबर आहे. सुमधुर असा विनेचा आवाज कसा असतो, सात्विक आणि सुमधुर, बरोबर आहे. बघूयात पुढे. मग या ठिकाणी याच्यामुळे मर्दल म्हणजे मग मृदंगाचाच आवाज घ्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. मृदंगच. त्यावेळेसची भाषा वेगळी होती, बरोबर आहे. कधी लिहिलेलं आहे ते, आताची भाषा थोडी वेगळी, शब्दामध्ये थोडाफार बदल होत जातो. मर्दल म्हणजेच आपल्याला मृदंग असं म्हणलं तरी चालतं तिथं. आणि हे रुद्रग्रंथीचं भेदन याच्यामध्ये नाही, ते चुकून आलेलं आहे. पुढच्या अवस्थेमध्ये बघूयात ते. याच्यात पुढं काय म्हणलंय आणखीन, योग्याला सर्व सिद्धींची प्राप्ती होते. तर अष्टसिद्धी ज्या आहेत वेगवेगळ्या, बरोबर आहे. आणि अहिमा, पहिमा, लहान होणे, मोठे होणे, अवकाशात उडणे, बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या सिद्धी ज्या आहेत, त्या सिद्धी सुद्धा या परिचय अवस्थेमध्ये योग्याला मिळू शकतात असं म्हणलेलं आहे. आणि ह्या सिद्धी सुद्धा योगाचं पतनाचं कारण बनू शकतात, बरोबर आहे. आता इतक्या लांबपर्यंत आलाय तो, योगाची सुरुवात केला, साधनेमध्ये दृढ झाला, दृढ होऊन आणि मध्य अवस्था आहे, त्या मध्य अवस्थेच्या सुद्धा थोडस पुढे आलाय. आणि इथं काय होतंय, त्या योग्याला वेगवेगळ्या सिद्धी मिळत आहेत. मग काय होतं इथं, तर योग्याचं लक्ष त्या सिद्धीमध्ये अडकून पडतं. या सिद्धी काय आहेत, योग मार्गातील अडथळेच आहेत. मग हा साधक काय करतो, पुढे न जाता पुढची जी वाटचाल आहे, आता पुढच्या मध्ये बघा कसे लाभ आहेत. पुढे न जाता काय होतो, इथंच अडकून पडतो. आणि जो खराच योग्य असल, तर मात्र या सिद्धींकडे लक्ष न देता तो पुढची वाटचाल करतो समाधीपर्यंतची, बरोबर आहे. असं स्वरूप त्याचं आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा म्हणलंय, आत्मिक स्वाभाविक आनंदाची प्राप्ती होते, कफ पित्तादी दोष दूर होतात, आणि दुःख, वार्धक्य, रोग, भूक, झोप यापासून सुद्धा तो दूर राहू शकतो. म्हणजेच आता दुःखाचा लवलेश तर त्याच्यामध्ये राहणारच नाही, कारण त्यागाची मूर्ती आहे ती. सर्व त्याग करून तो तिथं थांबलेला आहे. वार्धक्य म्हणजे काय, जसं जसं शरीराचं शोधन होतं, तसं वार्धक्य सुद्धा उलटं फिरतं योग्याचं. आता तो विषय खूप मोठा आहे. आणि रोग तर रोग नसणारी अवस्था त्याला प्राप्त होणार आहे. आणि भूक, सामान्य माणसाला भूक आणि झोप अशा गोष्टी त्रास देतात, परंतु जो समाधिस्थ आहे त्याला झोप काय आहे आणि भूक काय आहे हे सुद्धा माहित राहत नाही, तहान काय आहे हे सुद्धा माहित राहत नाही. 3-3 वर्ष, 6-6 वर्ष, 2-2 वर्ष, 1-1 वर्ष असं समाधीमध्ये तो वेळ घालवत असतो. म्हणजेच या गोष्टीपासून तो दूर राहू शकतो, असं तिथं सांगितलेलं आहे. आणि पुढची जी आहे ती निष्पत्ती अवस्था. आता ही शेवटची अवस्था आहे, आणि या अवस्थेलाच उच्च कोटीची अवस्था आहे असं सुद्धा आपल्याला इथं म्हणता येतं. योगी समाधीत स्थिर होतो. आता बघा, इथला मुख्य जो अडथळा आहे सिद्धीचा, तो ओलांडून पुढे गेलाय बघा तो, बरोबर आहे. जिथं जो योगी या सिद्धीमध्ये अडकल, तो समाधीकडे पुढे प्रवास त्याचा होत नाही, आत्मानंदाची प्राप्ती त्याला होत नाही. मग इथून तो परत पुढे गेलाय, आता योग साधनेमध्ये पुढे गेलाय, म्हणजेच समाधीत स्थिर झालाय. आता समाधीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार, आता परत खाली आपण बघूयात म्हणजे तिथं लक्षात येईल.
आणि या अवस्थेमध्ये योग्याला विनेचा सुमधुर असा आवाज ऐकू येतो. आता हे वेगवेगळे आवाज आहेत आणि वेगवेगळ्या अवस्थेमध्ये ऐकू येणारे आहेत. तुम्ही सुरुवातीला सहज बसचाल आणि मला आवाज ऐकू येत नाही असं म्हणसाल. ते शक्य नाही. कारण एवढ्या अवस्था तिथं ओलांडून जाव्या लागतात. आरंभ अवस्थेमध्ये सुद्धा साधनेची खूप गरज आहे. बरोबर आहे. तिथं स्थिर राहणं त्यावेळेसच ते ऐकू येऊ शकतात. मग पुढे आणखीन काय म्हणलंय, आता इथं मात्र रुद्र ग्रंथीचं भेदन होतं असं म्हणलेलं आहे. त्या 2 नंबरमध्ये नाही बरं का, ते चुकून झालेलं आहे तसं. मग रुद्र ग्रंथीचं भेदन म्हणजे ही शेवटची गाठ आहे. योगासाठी हा शेवटचा अडथळा आहे आणि ती उकलून योगी पुढे जातो आणि सहस्रारापर्यंत पोहोचतो. सहस्रारामध्ये जाऊन पोहोचतो. योगी राजयोग या अवस्थेमध्ये जातो. आता हठयोग, अष्टांगयोग, मंत्रयोग, लययोग म्हणजे बी काय बघितलं आपण. तर राजयोग म्हणजे काय हो, माहित आहे का कुणाला? हा सुद्धा समाधीचाच एक प्रकार आहे. ज्यावेळी योगी समाधीस्थ प्राप्त होतो, आता याच्यामध्ये मनाच्या क्रिया असतात जास्त. धारणा, ध्यान आणि समाधी याच्यामध्ये जास्तीत जास्त क्रिया कशाच्या असतात? मनाच्याच असतात. समाधीशी निगडीतच हा राजयोग आहे. आणि हठयोग काय आहे? हठयोग हा राजयोगाची सीडी आहे. सुरुवातीला सामान्य साधक राजयोग साध्य करू शकणार नाही. म्हणून अगोदर ह्या पायऱ्या चढायच्या आहेत. कोणत्या? हठयोगाच्या. आसनं करायची, प्राणायाम करायच्या आहेत, मुद्रा करायच्या आहेत, षटकर्म करायचे आहेत. शरीराचं शोधन झालं की मग तो समाधी अवस्थेपर्यंत जाऊ शकतो. समाधी अवस्थेमध्ये जाणं म्हणजेच राजयोगाचं लक्षण आहे. आणि काय म्हणलंय, योग्याला सृष्टी संहार करण्यासारखी म्हणजे योगी ईश्वराप्रमाणे होतो. असं कधी बघा, आता काही ठिकाणी म्हणतात बघा, एखादी व्यक्ती कुठल्यातरी महाराजाकडे जाते, बरोबर आहे, किंवा तुला पुत्रप्राप्ती होईल. आता बघा, असं या देवाला नवस बोलला, मला लेकरू झाला, अशा काही गोष्टी आपण ऐकतो बघा, किंवा ह्या महाराजाकडे गेलो. म्हणजे हे पूर्वीचे प्रकार आहेत. आशीर्वाद देण्याची ताकद आणि योगी जो इच्छितो, आता बघा, यम नियमामध्ये अहिंसा, सत्य, स्थेय, सत्य. त्या योगामध्ये काय असतं? सत्य. आणि सत्याचा जो तप करतोय, सत्याची धारणा किंवा सत्याचा जो तप करतोय, तर अशा व्यक्तीची किंवा आपल्या साधारण ह्याच्यामध्ये सुद्धा बघा, जी व्यक्ती खरंच बोलते, खोटं सहसा बोलत नाही, मग असा जो सत्याचं तप करणारा योगी आहे, तर तो जे बोलल ते होऊ शकतं. हे त्याच्या सत्याची सिद्धता किंवा सिद्धी असते. आता महर्षी पतंजलींनी पण सांगितलेले आहेत, सत्याचं फल काय, अहिंसेचं फल काय. जसं की अहिंसेचं फल काय आहे? अहिंसेची धारणा करणाऱ्या, आता योगी एखाद्या ठिकाणी बसलेला आहे बघा, याच्यामध्ये दाखवतं बघा, आपण बरेच वेळेस योग्यांची चित्र वगैरे पाहतो फोटो वगैरे. त्याच्यामध्ये बघा, हरिण असते, वाघ असतो, ससा असतो, नाग असतो, मोर असतो, उंदीर असतो. हे सगळे, आता वाघ आणि हरिण एकमेकाचे शत्रू आहेत, बरोबर आहे. आणखीन काय काय, तर तसे सर्वच प्राणी तिथं दाखवलेले असतात आणि त्याच्यामध्ये हे एकमेकांचे शत्रू सुद्धा आहेत. परंतु ते कुठं आहेत? योग्याच्या जवळ दाखवलेले आहेत. असं का दाखवलं असेल हो चित्र? असं का काढलं असेल? का छान दिसावं, निसर्गरम्य दिसावं म्हणून दाखवलेलं आहे का ते? तर योग्याच्या नाही. सान्निध्यात आल्यामुळे हा, त्यांच्या ज्या त्यांना त्या वृत्ती आहेत सिद्धी प्राप्त त्या शांत झालेल्या झाल्या. असतात ना, वशित्व. योगी वशित्व नाही. बघा, योगी अहिंसेचं पालन करणारा असतो आणि जो अहिंसेचं परमतप करतो. आता साधी अहिंसा, अहिंसेमध्ये सुद्धा 3 भाग होतात पुन्हा, बरोबर आहे. म्हणजे शेवटची जी अहिंसा आहे म्हणजे परमतप, अहिंसेचं जो परमतप करतोय, त्या साधकाला किंवा त्या योग्याला त्याच्या म्हणजे त्याचा वैरी कोणच राहत नाही, किंवा त्याच्या वलयामध्ये जो कोणी येईल तो सुद्धा काय होतो?
अहिंसेचा पाईक होतो, तो त्याचे वैरभाव विसरून जातो. आता योग्याच्या अंगावर सर्प खेळलेले दाखवतात बघा. आता सर्प आणि माणूस हा सुद्धा एकमेकाचे वैरीच म्हणूयात, बरोबर आहे. किंवा माणसाला सर्प दिसला तर आपण त्याला मारतो, किंवा साप माणसाला चावतो, चावला तर आपण मरतो. एकमेकांचे वैरीच म्हणूयात आपण त्याला पण. परंतु योग्याच्या अंगावर हे सर्प सुद्धा खेळलेले दाखवतात. असं आपण बरेच चित्र बघितलेले आहेत, फोटो बघितलेले आहेत. असं का असतं? तर अहिंसेचं परमतप करणारा असतो तो, बरोबर आहे. आणि या अहिंसेच्या परमतपामुळं त्याला काय सिद्धी भेटते? तर त्याचा शत्रू कोणच उरत नाही. आणि त्याच्या वलयामध्ये बघा आपल्याला काही सिरियलमध्ये वगैरे असं दाखवलेलं असतं बघा. कोणीतरी त्या योग्याला मारायला गेलेलं असतं आणि तो योग्यापर्यंत गेला, की ते मारायचं तो विसरून जातो. म्हणजे काय? त्याच्या वलयामध्ये आल्यानंतर तो त्याचा सुद्धा वैरभाग सोडून देतो. जसं की लाईटचा प्रकाश असतो बघा, एका वलयामध्ये पडत असतो आणि त्या लाईटच्या वलयामध्ये गेलो, की तो प्रकाश आपल्याला पण अनुभवता येतो. आपण स्वतः प्रकाश निर्माण करतोय का? नाही, लाईट निर्माण करते, तो बल्ब निर्माण करतोय. परंतु त्याच्या वलयामध्ये गेल्यामुळं त्या प्रकाशाचा अनुभव आपल्याला पण होतोय. तसंच योगाच्या वलयामध्ये गेल्यामुळं त्याचं जे तप आहे, त्याच्या ज्या सिद्धी आहेत, त्याचा काही ना काही प्रभाव आपल्यावरती होत असतो. कशावरून गेलो आपण इकडं? राजयोगाचं वर्णन चालू होतं. राज समाधी अवस्थेमध्ये. तर सृष्टी संहार करण्याप्रमाणे ईश्वराप्रमाणे तो होतो, म्हणजे इतक्या शक्ती त्याच्यामध्ये दृढ होतात. तर याच्यामध्ये कृती काय सांगितलेले आहेत? आता जसं की ध्यानाचा प्रकार आहे. आता हे वर्णन झालं आपलं. तर ध्यानाचा प्रकार कसा आहे? तर सुरुवातीला ध्यानाचे सुद्धा विविध प्रकार आहेत. एक स्थूल ध्यान आहे, एक सूक्ष्म ध्यान आहे, ज्योतिर्मय ध्यान आहे. बरोबर आहे, वेगवेगळे प्रकार आहेत. स्थूल ध्यानामध्ये काय होतं? शरीराच्या बाहेर म्हणजे एखाद्या बिंदूवरती वगैरे धारणा करणं. ध्यान करणं म्हणजे एकाग्र करणं मनाला. परंतु तसंच ही जी धारणेची जी प्रकार आहे, म्हणजे कसं अ, आवाजाच्या ध्वनीवर ध्यान करण्याचा जो प्रकार आहे, तो कसा आहे? तर सुरुवातीला आपण कृत्रिम करून बघायचा. म्हणजेच त्याला आपण स्थूल म्हणू आणि दुसरा जो आहे तो सूक्ष्म म्हणू. कारण सुरुवातीला आपण ऐकायला बसलं, तर आपल्याला तो आवाज ऐकू येणार नाही. आणि जसं जपाचे सुद्धा विविध प्रकार असतात बघा, बरोबर आहे. मानसिक पहिला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये ओठ हालतात. नाही, मोठा आवाज येतो. दुसऱ्याला पण ऐकू येतो, आपल्याला पण ऐकू येतो. त्याच्या पुढचा प्रकार नुसते ओठ हालतात. बरोबर आहे. त्याच्या पुढचा प्रकार मानसिक ओठ पण हालत नाही, जीभ पण हालत नाही. फक्त मानसिक जप चालू राहतो. आणि शेवटचा काय असतो? तर मानसिक पण होत नाही. तर आपण त्या जपाचा जो मंत्र आहे, त्या मंत्रामध्ये विलीन होऊन जातो. असं आहे. म्हणजे जसं-जसं वर चढत जातो, तसं खालची पायरी जी आहे ती स्थूल पायरी आहे. ध्यानामध्ये सुद्धा सुरुवातीला स्थूल ध्यान, मग त्याचा अभ्यास होत गेला आपला, की आपण सूक्ष्म ध्यानाकडे वळतो. ते सूक्ष्म ध्यान आपल्याला सहज साध्य होत जातं. तसंच याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आपण तिथं पाडू शकतो. योग जो आहे, तो कृत्रिम आवाज निर्माण करायचा आपल्याला. जसं की ओंकाराचा ध्वनी असेल किंवा मकाराचा ध्वनी असेल. अं, अं, अशा स्वरूपामध्ये हा कृत्रिम ध्वनी झाला. परंतु आपल्याला ह्याच्यावर ध्यान करायचंय का? नाही. परंतु सुरुवातीला प्रथम अवस्थेमध्ये याच्यावरच ध्यान करायला शिकणं. याच्यामध्ये नंतर पारंगत होत झाला, अभ्यास पुढे-पुढे गेला, की मग जो नैसर्गिक आहे, तो सुद्धा आपल्याला ऐकायला येऊ शकतो. तर सर ह्या जो सर आपण हे भ्रामरी प्राणायाम किंवा उज्जाई प्राणायाम हे सुद्धा आपण नादानुसंधानाचेच एक उदाहरण देऊ शकतोय ना सर, घेऊ शकतोय ना ते सुद्धा? हो, हो. म्हणजे ते आपण कशा धारणेतून करतोय हे महत्वाचं आहे. आपण त्याच्यावर ध्यान करतोय का? तर जसं की झेन ध्यानामध्ये आपण वासावरती ध्यान म्हणलं, तसं हे आवाजावरती ध्यान आहे. जर आपण तसं ध्यानाचा प्रकार करत असू किंवा नुसतं उच्चारणं ही गोष्ट वेगळी झाली.
आणि त्याच्यावरती ध्यान करणं ही गोष्ट वेगळी झाली. मग तो साधक जर त्या आवाजावरती ध्यान करत असेल तर तो सूक्ष्म आवाजावरती सुद्धा ध्यान करू शकतो. ही पात्रता त्याच्यामध्ये येते. पात्रता येण्याचा तो विषय म्हणजे स्थूल अभ्यासाकडून सूक्ष्म अभ्यासाकडे असं. थोडासा हा प्रकार करूयात एक 5 मिनिटांमध्ये. त्याच्यामध्ये जो वर्णन आहे आसनाचं ते मुक्त आसनामध्ये बसावं असं म्हणलेलं आहे. किंवा तुम्हाला जे आसन जमेल ते आसन धारण करायचं. पद्मासन, सिद्धासन, सुखासन जे जमेल ते जास्त वेळ तुम्ही ज्या आसनामध्ये बसू शकाल ते आसनामध्ये. उद्देश काय आहे? ध्यानाचा आहे. मन एकाग्र झालं पाहिजे. आणि शनमुखी मुद्रा बांधायची. शनमुखी मुद्रा म्हणजे कसं? तर अंगठ्याने कान बंद करायचे आणि एक बोट हे भुवयाच्या वरती असेल तर्जनी, 2 बोटे डोळ्यावरती अलगद अशा पद्धतीने ठेवायचे आणि खालचं बोट हे नाकाच्या जवळ असेल. तर आपले बघा इंद्रिय इंद्रिय बंद करायचे थोडक्यात, बाहेरून येणाऱ्या संवेदना षण्मुखी. आता आपल्याला आवाज कोणता ऐकायचा आहे? आंतरिक ऐकायचा आहे. पण मग आंतरिक जर आवाज ऐकायचा असेल तर अगोदर बाहेरचा आवाज बंद करावा लागेल. बरोबर आहे? मग त्याच्यासाठी ही मुद्रा बांधायची. कान बंद केले. आता नुसतं कान बंद करून बघा. काहीच करायचं नाही आपल्याला. बघा 1 मिनिट करून. डोळे झाकलेले असतील. बघितलं? उघडू शकता? काही ऐकू येते का हो? कान बंद केलेस. वाऱ्यासारखा आवाज येतो सर. वाऱ्यासारखा येतो. किंवा आपण ज्यावेळी बघा शेतात जातो. शेतात गेल्यानंतर तिथं आता खूप लांब आहे आणि शेतापासून रोड पण लांब आहे. जर रोड जवळ असेल तर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा आवाज ऐकू येतो. पण जिथं कसलाच आवाज येत नाही, निश्चल आहे असं, या ठिकाणी जर बसलो आपण तर तिथं सुद्धा एक प्रकारचा आवाज ऐकू येतो बघा. किंवा नादानुसंधानाची जी साधना आहे ती साधना आता बघा, योग साधना, योगासन हे करण्यापूर्वी तिथं स्थान सांगितलेलं असतं. कसं असावं? स्वच्छ असावं, वारं संमत, येणारं जावं, बरोबर आहे, एकांत. शांत असावं असं सांगितलेलं असतं. पण नादानुसंधानाची जागा कशी आहे? जिथं कसलाच आवाज येत नाही. आणि पूर्वीच्या काळामध्ये हे स्थान काय सांगितलेलं आहे? नादानुसंधानाचा अभ्यास गुफेमध्ये करावा असं म्हणलेलं आहे. परंतु आपल्याला तो शक्य आहे का? नाही. गुफेमध्ये का करावा? कारण तिथं बाहेरचे आवाज कसलेच येत नाही. बरोबर आहे? सर्वच आवाज बंद होतात बाहेरचे. म्हणजे उद्देश काय आहे सांगण्याचा? आता बघा पूर्वीची जी मंदिरं आहेत जुनी, हेमाडपंथी मंदिरं आहेत. तिथं गर्भगृह असतं. म्हणजे कुठं? देवाची मूर्ती जिथं असते तिथं. गाभारा ते काय असतं? गाभारा. बरोबर. आणि त्या गाभाऱ्यात तुम्ही जर कधी गेला सहजच, बघा असं गर्दीच्या वेळी जायचं नाही. आणि शांत ज्यावेळी असेल अशा वेळी जायचं. आणि सहज 1-2 मिनिटं बसून बघायचं. ध्यान करण्याचा प्रयत्न करायचा. आणि हेमाडपंथी मंदिराची ही जी गर्भगृह आहेत, इथं सुद्धा कसल्याच प्रकारचं नेटवर्क बी येत नाही बघा. मोबाईलचं नेटवर्क येत नाही, रेंज जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवाज पण कसल्याच प्रकारचा मध्ये येत नाही सहसा. अनुभव घेऊन सांगायच्या गोष्टी ह्या. मध्ये जाऊन वातावरण बसायचं थंड असतं आणि एकदम. तिथं जे काय म्हणलात? वातावरण थंड असतं त्या मंदिरात. म्हणजे त्याची रचना अशी असते की बाहेरचे कसलेच आवाज मध्ये यायला नको आहे. म्हणजे एकदम शांतता. म्हणजे हे वातावरण कशासाठी आहे? किंवा ध्यानासाठी. योगी योगी ध्यान धारणा समाधी या अवस्था कुठं करायच्या?
योग साधना कुठं करायची? जंगलामध्ये, रानावनामध्ये, हिमालयामध्ये, डोंगराच्या वर. असं का असेल? तिथं सामान्य माणसाचा संपर्क येत नाही. सामान्य जनवस्तीचा संपर्क येत नाही. आवाजांचा संपर्क येत नाही. ह्या सर गोष्टी इथं हं. एखादं आसन करतोय तर आपण ते कुंभक लावा म्हणतात त्याला, तर ते काय पद्धत आहे नेमकं? एखादं आसन करतो आणि त्याला कुंभक लावा असं म्हणतात ते. तो प्राणायामाशी संबंधित आहे. कुंभक वेगवेगळे असतात. जसं की आंधर कुंभक म्हणजे पूरक, रेचक, कुंभक त्या 3 गोष्टी आहेत प्राणायामासंबंधित. आसन वेगळं आणि कुंभक वेगळं. कुंभक हा प्राणायामाशी संबंधित होतो. त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत? श्वास घेणे म्हणजे पूरक, श्वास सोडणे म्हणजे रेचक आणि श्वास बाहेर रोखून ठेवणे किंवा श्वास आत रोखून ठेवणे म्हणजे कुंभक. ज्यावेळी जितका वेळ आपण थांबवू शकतो, तितका वेळ आपण थांबवू शकतो. आणि आपल्या कॅपॅसिटी सर हे जालंधर बंद एक लावा म्हणतात बघा ते. हे आहे तुम्हाला येणार आहे सगळंच. नंतर नंतर येणार आहे ते. सगळं येणार आहे तुम्हाला. इथला विषय नाही सर, हे होऊन द्या. येणार आहेत, आसनं येणार आहेत, प्राणायाम येणार आहेत. हे सुरुवात आहे तुमची आता. तर प्रॅक्टिकल मध्ये येते ते. 3 बंद मुद्रा हे सगळं येते त्याच्यामध्ये. ठीक आहे. काय विषय होता आपला? शांत. शांत हे ठिकाण. ठीक आहे. आता आपण काय बघितलं? फक्त कान बंद करून बघितले. बरोबर आहे? तर त्याच्यामध्ये वारं वाहतंय बघा. तशा प्रकारचा आवाज तिथं जाणवतो. आणि श्वासाचा सुद्धा आवाज जाणवतो बघा. बघा अनुभव करून. परत एकदा करा. श्वास म्हणजे कोणता? नाकातून येणारा आणि जाणारा जो श्वास आहे. त्याचा सुद्धा आवाज आल्यासारखा होतो. कान बंद करायचे. कान बंद करा. ठीक आहे. जाणवतो का आवाज बघा? आपण जो श्वास घेतो आणि सोडतो, तो आवाज सुद्धा जाणवतो आपल्याला. कान बंद केल्यास. ठीक आहे, पुढे बघूयात. मग याच्यामध्ये जसं-जसं आपला अभ्यास दृढ होत जाईल, तसं-तसं आपल्याला वेगवेगळे आवाज तिथं ऐकण्यात येतील. परंतु एक कृत्रिम जो स्वरूपाचा आपल्याला करायचा आहे प्रारंभिक. त्याच्यामध्ये काय करायचं? षण्मुखी मुद्रा बांधायची आणि जो भ्रामरीमध्ये आपण उच्चारतो, असा उच्चार करायचा आहे. किती वेळ? 5 मिनिटा 5 मिनिटापर्यंत करायचा आहे तो उच्चार आपल्याला. आणि त्या आवाजामध्ये तल्लीन होऊन जायचं आहे. आता 5 मिनिटं वेळ जरा जास्त आहे, आपल्याला होणार नाही आज. उद्या जमलं तर घेऊयात आपण. तल्लीन व्हायचं त्या आवाजामध्ये आणि नंतर 5 मिनिटं आवाज काढायचा आहे, त्याच्यामध्ये तल्लीन व्हायचं आहे, त्याच्यामध्ये सामावून जायचं आहे आणि नंतरचे 5 मिनिटं जो आपण आवाज काढलाय, तोच अंतर्गत ऐकण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीचे 5 मिनिटं आवाज काढणे, नंतरचे 5 मिनिटं फक्त शांत बसून तो ऐकू येतोय का? म्हणजे त्याचा शोध घ्यायचा. ही कृती आपण उद्या घेऊयात उद्याच्या तासामध्ये. थांबूयात मग इथं. पोस्ट आहे, तुम्ही नका थांबू मीटिंग. पोस्ट करा मला. बरं, एक मिनिट.